नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर तुम्ही आज पाहणार आहात आमच्या घराची एम्प्टी होम टूर, म्हणजेच रिकामं घर आमचं कसं आहे. ही एक माझ्यासाठी मेमरीसुद्धा असेल की पूर्ण फर्निचर झाल्यानंतरची आठवण. हा घराचा मेन डोर आहे. इथे पण POPचं काम येणार. हे गणपती बाप्पा आणि ॲक्च्युली कॅमेऱ्यात हे बसत नाही आहे, पण हे असं मेन डोर आहे 4 फुटांचं. इथून आतमध्ये गेल्यानंतर इकडे किचन आहे आणि हा इथे हॉल आहे. या हॉलची साईज 15x17 आहे. हे असं आणि ह्याचं POPचं काम चालू आहे. वायरिंग पण झालं आहे. हा या हॉलचा मेन स्विच बोर्ड आहे, जो की एंट्री आतमध्ये केल्यावर इथे झालं. इकडे विंडो आहे. ॲक्च्युली ही जागा गॅलरीची होती प्लॅनमध्ये, पण आम्ही ते वाढवून हॉलमध्ये घेतली. 1000 स्क्वेअर फूट जागा होती आमची. साधारण 800 स्क्वेअर फुटाचं बांधकाम झालं आहे. TV युनिट आहे. हे 10 फुटाचं वॉल आम्हाला मिळालेलं, त्यामुळे खूप मोठं TV युनिट होतं इथे. ॲक्च्युली किचनमध्ये जागा नाही, म्हणून मी या कोपऱ्यात मंदिर घ्यायचं ठरलं होतं, पण आमचं मंदिर साईजने खूप मोठं म्हणून त्याने कॅन्सल केलं. तर हे आमचं किचन आहे. किचनची साईज 10x15 एवढी आहे. मोठं किचन आम्हाला मिळालं. आम्ही हॉल आणि किचनमध्ये ॲक्च्युली जास्त म्हणजे मोठं केलं आहे, जेणेकरून त्याच ठिकाणी जास्त यूज असतो म्हणून. त्यानंतर हे मेन MCB जो की किचनमध्ये घेतला आहे आम्ही पोर्च नसल्या कारणाने. आणि हे असं किचन आहे. इथे मी फ्रीजसाठी जागा सोडली आहे. किचन कट्टा कंटिन्यू न करता या ठिकाणी फ्रीज बसेल या हिशोबाने ही जागा सोडली आहे, म्हणजे जेणेकरून ते फ्रीज नंतर आतमध्ये नाही येणार, किचनमध्ये आतमध्येच ठेवायला नाही लागणार. हे असं आहे. त्यानंतर हा जो ग्रेनाइट आहे ते आम्ही फुल बॉडी टाईल यूज केलं आहे आणि व्हाईट कलरमध्ये केलं आहे. आजकाल ट्रेंडिंग पण होतं खूप, त्यामुळे. त्यानंतर हे बॉक्सचं किचन बनवून याला ही अशी ब्लॅक पट्टी लावून म्हणजे भारी वाटतं आहे ते दिसायला. त्यानंतर वरती इथे मी टाईल नाही लावली आहे. ॲक्च्युली त्याचं कारण असं की ही जी ब्लॅकवाली टाईल आहे ही थोडी कॉस्टली जाते, म्हणजे रेटमध्ये थोडीशी जास्त असते, त्यामुळे मग ते परवडणारं नव्हतं. आणि दुसरी गोष्ट, हे सगळं वरती जेवढं आहे ते सगळं फर्निचरच्या पाठीमागे जाणार आहे, त्यामुळे त्याचा उपयोगही नव्हता. मग त्यानंतर हे सिंक आहे. आता खूप घाण आहे इथे, जेव्हा क्लीन होईल तेव्हा मी परत तुम्हाला दाखवेल. हे ब्लॅकमध्ये आहे, मॅट फिनिश आहे त्याला. आणि हे खालच्या साईडला मी ॲक्च्युली काय केलं आहे की जो त्याचा आउटलेट आहे तो खाली टाईलमध्ये म्हणजे फरशीमधून घेतात सगळेजण, तर मी तसं न करता त्याला अंडरग्राऊंडसारखं वरचे वरच ठेवलं आहे, त्यामुळे घाण नाही होणार कदाचित. आणि हे कॉमन बाथरूम आहे इकडे, आणि ही एक बेडरूम आणि ही एक बेडरूम, अशा 2 बेड आणि बाथरूमचे दरवाजे सगळे किचनमध्ये येतात आमच्या. आणि तिथे जे सोडलेला स्पेस आहे तो बेसिंग आणि वॉशिंग मशीन हे ठेवण्यासाठी आहे. तर इकडनं किचन असं काहीसं दिसतं आहे. क्लीन झाल्यानंतर परत एकदा मी दाखवेलच. त्यानंतर ही आहे किड्स बेडरूम. हिची साईज मोठी आहे. ही 10x12ची रूम आहे. ज्या पाठीमागं खटकी दिसते आहे तुम्हाला, ती खटकी ॲक्च्युली रूम वाढवल्यामुळे. आणि हे याचं POPचं डिझाईन आहे. याचं POPचं डिझाईन पण खूप छान आलं आहे. आणि बेड वगैरेही आम्हाला याच्यात मोठा बनवता येईल. ही इथे खटकी आहे. हे वाढवलेली रूम आहे, म्हणजे पाठीमागं जर खाली जागा सोडलेली ती आम्ही यामध्ये घेतली आहे. ॲक्च्युली आमच्या घराला बाहेरून काही असं डिझाईन नाही आहे, पण आम्ही आतमध्ये जेवढं घेता येईल तेवढं आतमध्ये घेतलं आहे. आणि हे इथे आम्ही विंडो बनवणार आहे. आणि आता पाहूयात मास्टर बेडरूम. ही मास्टर बेडरूम आहे. याला टॉयलेट बाथरूम अटॅच आहेत. त्या पहिल्या रूमला टॉयलेट बाथरूम नाही आहे. आणि इकडे आहे गॅलरी. तर पण विषय असा आहे की ही रूम फक्त 10x11ची आहे, म्हणजे छोटी होती आहे. आणि याच्यामध्ये प्रशस्त असं पण फर्निचर नाही बनवू शकत, थोडंसं कॉम्प्रोमाइज करायला लागणार आणि गोष्टी छोट्या बनवायला लागणार आहेत. हे इकडं गॅलरी आहे आणि खूप सुंदर व्ह्यू आहे आमच्या गॅलरीमधून. हे पाठीमाग क्रिकेट अकॅडमीचं ग्राउंडचं काम चालू आहे. आणि अशी होती आमच्या घराची होम टूर. तुम्हाला नक्कीच आवडली असेल.
तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी कमेंट करा. बाय.